मंडळी, यापुढे देवाच्या दानपेटीत दान टाकावं की नाही असा प्रश्न पडतो जेव्हा आपण ही सगळी कागदपत्र वाचतो। ही कागदपत्र देवाच्या घरात टाकलेल्या एका नव्या दरोड्याची आहेत। व्हाईट कॉलर दरोडेखोरांचा कच्चा चिठ्ठा यात लिहिला गेलाय। राम मंदिराच्या नंतर आता बाळूमामांच्या पवित्र देवस्थानामध्ये सुद्धा चोरी झाली आहे। ही कागदपत्र फक्त आर्थिक गैरव्यवहाराची नाहीयेत, या महाराष्ट्रातल्या लाखो भक्तांच्या विश्वासाला तडा देणारी आहेत। कोल्हापूरच्या अमदापूरमध्ये जिथं भाविक मोठ्या आस्थेनं डोकं टेकतात, जिथं श्रद्धेनं ओंजळ भरून जमेल तेवढं आपलं दान देतात, त्या ठिकाणी पैशाचा कसा खेळ झाला हे सांगणारी ही सगळी तपासाची कागदपत्र। देवाला सुद्धा न जुमानणाऱ्या या लुटारूंनी काय केलंय, काय काय खाल्लंय, हे जर तुम्ही ऐकलं तर तुमची मती गुंग होईल। तपासात तब्बल 60 कोटी 75 लाख रुपये इतका घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय। 20 लाखांची जमीन कागदावर 3 कोटींची झाली। 23 जमिनींच्या नोंदी गायब झाल्या। भाविकांनी देवाला अर्पण केलेल्या सोन्या चांदीचा हिशेब नाहीये। एवढंच नाही, देवाची 15,000ची बकरी 5,500त विकली। मेंढ्या बकऱ्यांच्या व्यवहारात कोट्यवधी लुबाडले गेले आणि 2-2 वह्या ठेवून हिशेबाचा खेळ केला गेला। शरम वाटली नाही या लोकांना, ज्यांनी बाळूमामांच्या मानाच्या भंडाऱ्यात सुद्धा आपले हात पिवळे करून घेतले, महाप्रसादात पैसे खाल्ले। हे सगळं पाहिल्यावर वाटतं हे देवस्थान चालत होतं की कोणाची खाजगी दुकान होतं। सामान्य माणसाच्या श्रद्धेची दानपेटी देवासाठी होती की कोणाची घरं भरण्यासाठी होती, या तत्कालीन अधिकाऱ्यांसह काही जणांवर आज गुन्हे दाखल झाले। काही आरोपी अजून फरार आहेत। तपास यंत्रणा सत्याचा शोध घेईल, अंतिम निष्कर्ष समोर येईल। पण या सगळ्यामध्ये मोठा बळी कोण गेलं माहिती आहे? लाखो लोकांचा विश्वास। बाळूमामांनी आयुष्यभर साधेपणा, प्रामाणिकपणा आणि गोरगरिबांच्या सेवेचा संदेश दिला आणि त्यांच्याच नावानं चालणाऱ्या देवस्थानवर जर अशा प्रकारे आरोप होत असतील तर हा केवळ पैशांचा विषय नाहीये, हा श्रद्धेवरचा घाव आहे। आज प्रश्न केवळ आदमापूरचा नाहीये, प्रश्न प्रत्येक भाविकाचा आहे, जो देवापुढे नतमस्तक होत असताना आपल्या कष्टाची जी काही कमाई असेल ती अर्पण करतो भक्तिभावे। त्या प्रत्येक रुपयाचा हिशेब मागण्याचा अधिकार भक्तांना आहे, कारण दान म्हणजे व्यवहार नाहीये, दान म्हणजे विश्वास आहे आणि विश्वास लुटणाऱ्यांना कायद्याची सगळ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे।